नमस्कार. चला आपण आज बनवणार आहोत नवरात्री स्पेशल झटपट साबुदाणा खीर. आता नवरात्र सुरू झाली म्हणजे उपवास वगैरे चालूच असणार, त्यामुळे हवे तेव्हा आपण वाटेल तेव्हा गोड खावासं वाटणारी अशी सोपी आणि साधी सरळ साबुदाणा खीर. चला तर मी तुम्हाला साहित्य दाखवते. हे बघा, इथे मी साहित्य घेतलं आहे, एकदम घरात अवेलेबल असेल ते साहित्य. हे पहा, इथे मी साखर, साबुदाणा, दूध आणि ड्रायफ्रूट्स घेतलेले आहे. आणि हे बघा किती छान साबुदाणा भिजलेला पाहिजे, रात्रीच भिजून घालू शकता 5-6 तास अगोदर. हे बघा ड्रायफ्रूट्सचे मी आता हे बघा इथे मी तुम्हाला साबुदाणा दाखवते कसा भिजलेला पाहिजे. हे बघा एकदम टचदार, दाणेदार आणि मऊसूत पिठोळ झाला पाहिजे, त्यामुळे आपल्याला खिरीला छान चव आणि खाताना असं तोंडामध्ये येत नाही. आणि हे पहा, आता मी ड्रायफ्रूटचे छानपैकी स्लाइस करणार आहे बारीक बारीक. तुम्ही हवे तर तुकडे करू शकता, आखे टाकू शकता, आणि इथे बारीक केल्यामुळे सगळ्या खिरीमध्ये मिक्स होतात. जर तुम्हाला ही रेसिपी आवडत असेल तर मला नक्की सबस्क्राईब, लाईक आणि कमेंट करा, आणि त्यामुळे मी तुम्हाला नवनवीन अजून रेसिपी करू देऊ शकते. चला तर मग इथे माझे सगळे ड्रायफ्रूट्स आता बारीक होत आहे. तुम्ही नक्की करून पहा, लवकर होणारी रेसिपी आहे. हे पहा, आता आपण खिरीची तयारी करूया. मी इथे कढई घेतली आहे, त्यामध्ये आपण दूध टाकून घेऊया. त्यानंतर छानपैकी दुधाला उकळी येईपर्यंत आटूया. दूध थोडेसे आटले का म्हणजे खिरीला दाटसरपणा येतो. हे पहा, आपले दूध चांगले गरम होईपर्यंत आपण हलवून घेऊया. हे पहा, छानपैकी आता उकळी येईल. उकळी येईलच आता. छान उकळीपर्यंत छान ढवळत राहा. हे बघा छानपैकी उकळी आली की नाही, मस्त. हे पहा, त्यानंतर आपण त्यामध्ये घालून घेऊया आपला साबुदाणा. हे पहा, साबुदाणा टाकतोय आपण. छानपैकी हलवून घेऊया. एकदम साबुदाणा असा कसा ट्रान्सफर होईपर्यंत आपण हलवूया, म्हणजे कसा एकसारखा नाही तर ती लगेच टाकणार, लगेच तुम्ही शिजवणार झटपट. त्यावेळेस मंद गॅसवर छानपैकी उकळी आणून घेऊया, त्यामुळे साबुदाणा छान शिजेल. हे पहा, त्यानंतर मी घालणार आहे साखर. गोड, कमी गोड तुम्हाला आवडेल. तुमच्याकडे गोड खात असेल गोड, जास्त साखर, पण आमच्याकडे गोड आवडते त्यामुळे आम्ही जास्त साखर खातो. छानपैकी ढवळून घेऊया साखर वितळेपर्यंत. हे पहा, छानपैकी खीर उकळते, आणि त्यानंतर मी घालणार आहे ड्रायफ्रूट्स. हे पहा किती छान दिसते की नाही खीर, एकदम सजलेली, एकदम चविष्ट, छान. आता हलवून घेऊया. हे पहा, आता आपला साबुदाणा होतच आलेला आहे बघा, काही 10-15 सेकंदात होणारच आहे. हे पहा, छान उकळी आणून त्या ड्रायफ्रूटसुद्धा आपले मऊसूत झाले पाहिजे. हे पहा, मी दाखवते तुम्हाला साबुदाण्याची कशी प्रोसेस झाली. हे बघा छानपैकी. हे बघा दिसतोय ना ट्रान्सपरंट. आता साखर वितळलीच आहे. हे बघा छानपैकी खिरीला उकळी पण आली आहे. हे बघा मस्त एकसारखी साबुदाणा झालाय की नाही, मस्त उकळी आली आहे, आणि दिसायलाही छान दाटसर, आणि खायला तर भन्नाटच लागणार आहे. कसं आहे ना, सध्या पाऊस पडतोय. चला तुम्ही आता तुम्हाला छानपैकी सर्व करून दाखवणार आहे, आणि तुम्ही नक्की करून पहा आणि मलाही सांगा कशी झाली तुमची खीर. हे बघा दिसते की नाही छान. हे पहा, नक्की ट्राय करा तुम्ही, आणि रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा. खात राहा, मस्त राहा, स्वस्त राहा, मजेत राहा, हसत राहा.